ओके स्टुडंट्स, आपण या ठिकाणी टीईटी फर्स्ट पेपर 2021 चा पेपर आपण पाहतोय. त्या ठिकाणी असे काही प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अ पर्सन हु लीड्स अ सिंपल लाईफ डिव्होटिंग हिमसेल्फ टू कंटेम्पलेशन मेडिटेशन. जो चिंतन मनन करतो त्यासाठी काय शब्द आहे, तर एस्थेटिक शब्द आहे, ज्याला आपण साधू असं म्हणतो. आणि अल्ट्रिस्ट म्हणजे तो इतरांसाठी चांगलं काम करणारा व्यक्ती, ज्याला आपण परोपकारी असं म्हणतो. आणि इस्थेटिक म्हणजे ब्युटी आणि वेलनेस, की ज्याला आपण सौंदर्य असं म्हणतो. आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे सनातनी विचाराचा. इथं साधूसाठी शब्द आहे. सेकंड, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन मिलियन. हा मिलियन हा शब्द कशा रीतीने लिहिला जातो पहा. आता तुम्हाला सगळी संख्या माहित आहे. तुम्ही जर गणिताचा अभ्यास चांगला केला असेल तर तुम्ही ते उत्तर ते बरोबर देऊ शकता. याचं उत्तर हे आहे, मिलियन. Identify which part of the sentence has an error. I was greatly astonished when I came to know that my friend is coming to see me after a gap of about 20 years. आता पहिलं वाक्य कशामध्ये, I was greatly astonished हे सिंपल पास्ट आहे. When I came to know सिंपल पास्ट आहे. That my friend is coming. त्यानंतर हे वाक्य सिंपल प्रेझेंट आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. आफ्टर गॅप ऑफ, त्यामुळे उत्तर सी मध्ये उत्तर येईल. सी हा पहिला पर्याय. इथं काय पाहिजे होतं, आय वॉज ग्रेटली अस्टोनिश्ड वेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड वॉज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 years. त्यानंतर आपल्याला असे पाहता येईल, चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. व्हाय डू यू वेस्ट टाइम. आता पॅसिव्ह वॉइस ज्यावेळेस आपण करत असतो, शिकत असतो, आणि जर डब्ल्यूच क्वेश्चन असेल तर पॅसिव्ह वॉइसचा जो फॉर्म आहे त्यामध्ये जो डब्ल्यूएस क्वेश्चन असतो, तर डब्ल्यूएस क्वेश्चनचा जो फॉर्म आहे तो डब्ल्यूएस क्वेश्चनचा फॉर्म असा आहे पहा. डब्ल्यूएस क्वेश्चन, त्यामध्ये डब्ल्यूएस वर्ड आपण सुरुवात करतो. डब्ल्यूएस वर्ड नंतर वाक्यामध्ये असणारे ऍक्झिलरी वर्ब देत असतो. ऍक्झिलरी वर्ब लिहिलं का वाक्यामध्ये ऑब्जेक्ट लिहायचं. ऑब्जेक्ट नंतर बी, कॅन बी, शुड बी असेल तर कॅन नंतर शुड नंतर बी लिहितो. हाव हॅज हॅड असेल तर बीन लिहितो. क्रियापदाला आयजी प्रत्यय असेल तर बीन लिहितो. त्यानंतर प्लस क्रियापदाचं आपण तिसरं लिप लिहितो. त्यानंतर बाय लिहायचं. नंतर न विसरता क्वेश्चन मार्क लिहितो. हे त्याचं सूत्र आहे पहा. डब्ल्यूएस वर्ड, ऍक्झिलरी वर्ब, ऑब्जेक्ट, टू बी म्हणजे बी, बीन, बी आणि व्ही3. त्या ठिकाणी असं वाक्य बघा, सेंटेन्स असं आहे ना, सॉरी सेंटेन्स वर गेले थोडस. व्हाय डू यू वेस्ट टाइम असं आहे. याचं उत्तर कसं सांगता येईल आपल्याला, ते बघा व्हाय डू कसं उत्तर तयार होईल बघा. आपण इथेच उत्तर तयार करूया. डब्ल्यूएस वर्ड आहे तो डब्ल्यूएस वर्ड आहे असं लिहूया, व्हाय. आता डू म्हणजे कुठला काय, प्रेझेंट टेन्स आहे. आणि टाइम हे वाक्यात ऑब्जेक्ट आहे. यू हा वाक्यात सब्जेक्ट आहे. वेस्ट वर्ब आहे. मग आता या ठिकाणी व्हाय डू म्हणजे कुठला काळ आहे, वर्तमान काळ आहे. आणि टाइम ऑब्जेक्ट आहे म्हणून इज लिहायचं. व्हाय इज ऑब्जेक्ट काय आहे, टाइम आहे. व्हाय इज टाइम. आता वेस्ट तिसरं करा. इथं आपण ऍक्झिलरी वर्ब लिहिलं, ऑब्जेक्ट लिहिलं. आता बी, बिन काय येणार नाही. कॅन, शुड असतं बी आलं असतं. हॅज हॅड असेल तर बीन आलं असतं. आणि आयएनजी प्रत्यय असतात, रनिंग, वर्किंग, तर बीइंग आलं असतं. व्हाय इज टाइम वेस्टेड कोणाकडून, बाय. असं उत्तर तयार होईल बघा. म्हणजे व्हाय इज टाइम वेस्टेड बाय. कोणता पर्याय असणार आहे बरोबर, 4 नंबर. म्हणजे डब्ल्यूएस वर्ड असतो, ऍक्झिलरी वर्ब असतं, ऑब्जेक्ट बी, बिन, बी आणि व्ही3 आणि बाय लिहितो. तर चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲक्विजिटिव्ह हे शब्दाचा अर्थ काय आहे. ॲक्विजिटिव्ह म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, आक्रमक अशा अर्थानं. मग ह्याचा अँटोनिम आपल्याला द्यायचा आहे. ऑस्टियर, फ्रुगल, आर्डंट किंवा मेजरली. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण अँटोनिम देतो तर सगळ्या शब्दांचा अर्थ काय आपल्याला पाहता येईल. आपल्याला ऑस्टियरचा अर्थ कडक तपस्या करणारा, ऑस्टियर. नंतर फ्रुगलचा अर्थ ज्याला आपण हे म्हणतो एक प्रकारचं, आर्डंट म्हणजे पटकन किंवा तत्काळ हे करणारा. आणि फ्रुगल या शब्दाचा अर्थ जो आहे या ठिकाणी आपल्याला, एक मिनिट, या ठिकाणी ॲक्विजिटिव्ह या शब्दाचा विरोधात शब्द येईल मेजरली.
आता इथं बघा लहान मुलांची पिल्लांची नाव दिली बघा, यंग वन्स. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डक, डकलिन. तसं हिअर, हिअरचा अर्थ आहे ससा, ससाला हा शब्द येतो. लॅबरेट. पिगलेट हे कशाचं पिल्लू असतं? पिगचं पिल्लू असतं पिगलेट. ट्रेडफुल हे कशाचं असतंय? फ्रॉकचं असते. फ्रॉक म्हणजे बेडूक. आणि सिग्नेट हे श्वानचं पिल्लू असतं. श्वान म्हणजे हंस. आणि लेवरेट हे हिअरचं असतं, सशाचं, हिअर. याचं उत्तर काय येणार आहे ते? सॉरी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. ओ व्हॉट अ लवली डे, शी एक्सक्लेम्ड. त्या ठिकाणी आपला डायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला थोडा बदल करायला लागेल. ओ व्हॉट अ लवली डे, शी एक्सक्लेम्ड. शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. शी एक्सक्लेम्ड दॅट व्हॉट अ लवली डे इट वॉज. शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट इज लवली डे. आता एक्सक्लेम्ड आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे. जर इथं पास्ट टेन्स असेल, जर पास्ट टेन्स असेल त्या ठिकाणी आपल्याला असं लिहून करता येणार नाही. इथं जर पास्ट टेन्स असेल तर आपण या ठिकाणी शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. कारण वाक्यरचना करताना काय करत असतो? व्हॉट अ लवली डे, तर इथनं सुरुवात करायची. इट वॉज अ लवली डे. दॅट व्हॉट अ लवली डे असा आपण शब्द घेत नाही. विथ प्लेजर दॅट इट इज लवली डे. त्यामुळे उत्तर हे येणार एक्सक्लेमेटरी. जसं आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करतो, इन डायरेक्ट स्पीच करतो, त्यावेळेस काय करायचं? पहिल्यांदा आपण घ्यायचा बोलणारा, स्पीकर, नंतर एक्सक्लेम्ड, आणि काय घटना असतील, प्लेजर, सॉरो, काय असेल ते लिहायचं. नंतर वाक्य द्यातनं जोडायचं. नंतर वाक्यरचना सरळ करायची. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन अशी वाक्यरचना असते. त्यामुळे हे उत्तर हे येईल. आता इथं दिसून झालंय पहा. रीडिंग इज इजियर दॅन स्पीकिंग. रीडिंग इज इजियर दॅन. इजियर नंतर नेहमी म्हणजे कम्पॅरेटिव्ह फॉर्म असेल तर त्यानंतर नेहमी द्यान शब्द येतो. जसं टॉलर द्या, क्लेवर द्या. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. पॅरेटचा आवाजाला सिक्वेल म्हणतात. ओवलचा होट आहे, फ्रॉकचा क्रोक आहे, आणि हॉर्सचा ने असतो. नेहमी हॉर्सचा ने असतो. बघा काय शब्दांचा आवाज असतात बघा. हॉर्स असेल तर हॉर्सचा नेहमी आवाज आहे त्याला ने असे म्हणतो. ने वरणे किंवा किंकाळी देणे. ओवलचा होट आहे, बरोबर आहे. आता हा शब्द इथं दिसना झालाय. पॅरेट्स असेल, फ्रॉग असेल तर फ्रॉगच्या वरण्याला आपण या ठिकाणी ओवलचा होट आहे, पॅरेटचा स्पीक आहे, आणि जे हे आहे फ्रॉग आहे, फ्रॉगच्या वरण्याला आपण या ठिकाणी हे म्हणतो आपण, ज्याला आपण हा पर्याय. choose the correct alternative. He will not come. I do not think. Mary think. I thought. I think. He will not come. I think. उत्तर आहे. Sequence of tense. I think. Find out the phrase which can correctly substitute the underlined part of the sentence. I saw him make a wry face. Wry face अर्थ दुःखी असा अर्थ. जर आता हे show disappointment. Feel sick, abuse किंवा cry with pain येणार नाही तर दुःखी असा अर्थ. Fill in the blank with the correct alternative. The doctor, the patient for taking certain medicines. The doctor banned, prescribed, prohibited and prescribed. आता डॉक्टर नेहमी काय करतात? पेशंटला प्रिस्क्रिप्शन देत असतात. ज्या गोळ्या असतात त्या गोळ्यांची नेहमी काय करत असतात? ते प्रिस्क्रिप्शन देत असतात. बॅन काय करतो? आपण एखाद्या गोष्टीला बॅन करतो, एखाद्या बुकला, एखाद्या वाईट गोष्टीला. प्रोहिबिटेड म्हणजे मनाई करणे. स्मोकिंग अँड स्पिटिंग स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इनसाइड दिस बिल्डिंग अँड कंपाऊंडिंग. किंवा यू आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर असं वाक्य असतं. आणि पुरस्कार जर एखाद्या छळ करणे, तेव्हा हा शब्द बसणार नाही. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. ही इज माय एल्डर ब्रदर. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट वन. हे वाक्य बरोबर आहे. ही इज माय एल्डर ब्रदर. एल्डरला आपण दॅन वापरत नाही, ही इज एल्डर दॅन असं म्हणत नाही. त्यामुळे दोन्ही वाक्य रचना बरोबर आहेत. हा पर्याय करेक्ट.
त्यानंतर चूज द अल्टरनेटिव्ह which can correctly substitute the underlined part of the sentence. We should get to the cinema early not to miss the beginning of the film. आता या ठिकाणी काय उत्तर करता येईल बघा. फॉर नॉट मिसिंग, इन केस नॉट टू मिस, इन ऑर्डर नॉट टू मिस, नो इम्प्रुव्हमेंट. वी शुड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग. या ठिकाणी कसा बदल करू शकतो आपण. इन ऑर्डर टू उत्तर येईल इन ऑर्डर नॉट टू मिस. दिस इज द न्यूज. आता न्यूजच्या बाबतीमध्ये काय शब्द वापरतो. लेटरचा तर नंतरचा, म्हणजे त्याचा अर्थ असतो दुसरा असा अर्थ. लेटेस्ट म्हणजे आताचे. लास्ट म्हणजे शेवट. आणि लेट आहे काय शब्द आहे. लेट हा शब्द बसणार आहे. पण दिस इज द कशी न्यूज असते. दिस इज द लेटेस्ट न्यूज. ही आजची न्यूज आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन क्विकली. ही रॅन क्विकली. ऍडवर्ब म्हणून काम करते वाक्यामध्ये. ऍडवर्ब म्हणून काम करत असेल तर त्या ठिकाणी क्विकली हा शब्द येईल. रॅन क्विकली. Fill in the blank with the proper alternative. As the festival approaches, the number of customers increases, will be increased, is increasing, will have increased. As the festival approaches, the number of customers will be increased. त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता हा नेहमी प्रेझेंट टेन्स आहे. जसं if you study you will pass, or as it falls dark he will come. अशा प्रकारचे प्रश्न असतील. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय ऑफ एक्सपर्ट्स. क्वेश्चन्स विल बी एक्सपर्ट बाय अ पॅनल ऑफ एक्सपर्ट जे असतं त्याला आपण पॅनल असं म्हणतो. कायदे कानून वगैरे. स्टाफ हा शिक्षकांचा असतो. बँड हा हे असतो एकत्र येणार. आणि बंच हा फ्लावरचा वगैरे असतो. फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन वर्ड ऑफ फॉक्स. फॉक्स या शब्दाचं फेमिनाईन वर्ड काय आहे तर विक्सन आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा शब्द आलेला आहे. काय शब्दाचं स्त्रीलिंग रूप हे वेगळं असतं. जसं मॅनचं वुमन असतं, बॉयचं गर्ल असतं, तसं काय शब्दाचं मात्र वेगळं असतं. पण त्या ठिकाणी फॉक्सचं लायनचं लायनेस असतं, टायगरचं टायग्रेस असतं, तसं फॉक्सचं विक्सन असतं. आता या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे पहा. या पॅसेज आपल्याला आन्सर शोधायचे आहेत. in large part determined by person's genes. In short, some people are more predisposed to be fat. Moreover, someone who was obsessed in childhood will have more fat cells than an average person. Once made, the cells may enlarge or shrink, but they never disappear. Genes, however, don't have to control your girth. The size of your fat cells depends on your eating habits and lifestyle. There are ways to keep them small. Eat low fat, fiber rich foods such as whole grain breads, vegetables and fruits. Chew food slowly. What one eats is an important factor in controlling weight because fat is burned faster than proteins and carbohydrates. Protein and carbohydrates use up more calories than fats. Fatty food has very little calories content. Digestion is affected by proteins and carbohydrates. काय उत्तर सांगता येईल आपल्याला पाहूया. असलो पॉज करतो. काय दिसते का उत्तर. What one eats is important factor in controlling weight because proteins and ज्याला काय म्हणतात आपल्याला proteins and carbohydrates use up more calories than fats. Body weight can be controlled best by doing exercise,
vigorously every day, mild daily exercise and proper diet, fasting and vigorous exercise, dieting allowed. बॉडी एक्सरसाइज कशाने करू शकते ते सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी पाहिजे, व्यायाम पाहिजे, डाएट पाहिजे, प्रॉपर डाएट, एक्सरसाइज and proper diet. Some ways in which obesity can be controlled are using the car occasionally, use of bicycle as far as possible, making a series of small physical efforts, total abandoning the use of lifts. आता यूजिंग कार occasionally पण होणार नाही, यूज ऑफ बायसिकल as far as possible, मेकिंग series of small physical efforts. आपल्याला what can we use conclude about the exercise from the passage. Exercise help only controlling the body weight. It makes more physically, it makes one more mentally positive. It is difficult to exercise which is effective. हे कळतं आपल्याला. एक्सरसाइज मुळे आपल्याला काय करू शकतो, आपलं हे आपण देऊ शकतो. एक्सरसाइज केला पाहिजे आपल्याला. आता स्पष्ट दिसून झालंय in determining whether one is going to be fat or thin. Genes plays a permanent role. Adulthood alter childhood parents physically. Eating habits and lifestyle make no impact on fat cells. Fat cells formed during childhood are of crucial importance. Lifestyle महत्वाचा आहे. Lifestyle no impact on fat cells. Crucial importance हे पण महत्वाचं आहे. And last one, choose the correct WH question to get the underlined part. Water is needed to sustain life on the earth. What is needed? What is needed? Life on earth, that is the water. Choose the proper alternative to fill in the blank. The shopkeeper does not have the toys I was looking for. I was looking about, I was looking at, I was looking for. Looking for म्हणजे शोध घेणे. I was looking for. And rearrange the jumbled sentence. Part of speech are labeled PQRS. To produce the correct sentence, choose the correct sequence. The person because he is poor work hard efficiently, cannot who is poor. The person who is poor cannot work hard and efficiently. The person काय करता येतो, the person who is poor cannot work हे उत्तर आहे. Choose the correctly spelled word. Miscellaneous. Correct शब्द हा आहे बघा, miscellaneous. हा miscellaneous. Miscellaneous. And choose the proper article to fill in the blank. Iron is a useful metal. Useful metal. Thank you very much for cooperating me. Thank you.